रामकृष्ण हरी मंडळीन, तुम्ही आलात नायगावमध्ये. आता तुम्ही म्हणशाल का हे नायगाव नेमकं कोणतं? तर हे नायगाव आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गोदावरीच्या काठी बसलेलं एक पवित्र गाव. आणि पूर्वी आमच्या गावामध्ये न्याय दिला जायचा म्हणून या गावाला नायगाव असं नाव पडलं. आणि गुढीपाडव्यानिमित्त आज आहे आपल्या मुख्य देवस्थानाची यात्रा म्हणजे म्हाळोबा बिरोबा यात्रा. यात्रेच्याच निमित्तानं इथं मंडप देण्याचं काम सुरू होतं. आणि मी आलतो सकाळी सकाळी दर्शन घेण्यासाठी. आणि मंदिरात जाऊन बघतो तर मंदिर इतकं छान बनवलंय का मागच्याच वर्षी या मंदिराचं काम कंप्लीट झालंय म्हणजे 2023 ला. तर मंदिरात गेलो, दर्शन घ्यावं म्हणलं देवांचे, तर तिथून नेमके देवच गायब होते. म्हणलं देव गेले तर गेले कुठं? मग विषय असा असतो का हे मंदिर एवढं भारी बनवलंय पण आपले देव जे आहे ते नवीन मंदिरात थांबत नाहीत. मग त्या मंदिरात थांबत नसल्या कारणानं ते जे गावात जुनं मंदिर आहे म्हाळोबा बिरोबाचं ते त्याच मंदिरात थांबतात. मग मी गेलो जुन्या मंदिराकडे दर्शन घ्यायला, देवांना शोधित. मग देवांना शोधत गेलो तर मंदिरात पोहोचताच बघितलं का देव इथं सुखरूप सही सलामत बसलेले होते. मग देवांचे दर्शन घेतले आणि त्यांच्या थोड्याफार मंदिराच्या फुटेज घेतल्या. तर हे जुनं मंदिर आहे पण इथून पालखी जशी निघती ती नवीन मंदिरात जाती आणि पालखीचा गजर या डफांच्या गाजावाजात होत जात असतो. आणि आता तुम्ही म्हणशाल ही गदा नेमकी का दाखवतोय? तर ही गदा अशासाठी का या आपला दारू गोळा तो तुम्हाला संध्याकाळी बघायला मिळेल. डफाच्या वाद्याखाली अशा काही प्रकारे म्हातारे माणसं डान्स करतात आणि यात्रेचा आनंद घेतात. पण ही परंपरा बऱ्याच दिवसापासून आमच्या गावामध्ये सुरूच आहे. आणि या देवांची सेवा करण्याचं काम हे भगत परिवाराकडे देण्यात आलेलं आहे. ज्यावेळी ही पालखी जुन्या मंदिराकडून नवीन मंदिराकडे जाण्याला निघते त्याच वेळी या पालखीला खांदा देण्याचं काम किंवा पालखी उचलण्याचं काम हे गरकळ बंधूंकडे दिलेलं आहे. सर्व गरकळ बंधू या यात्रेसाठी उत्सुक असतात आणि सामीलही होतात. पालखी जात असतानाच डफाचा ताल धरत काठी नाचवत बरीचशी पब्लिक पुढेही चालत असते. बैलजोडीच्या रथाचा मान हा पाटलाच्या घराला दिला जातो. पाटलाचं घर कोणतं? म्हणजेच आमचं जेजूरकरांचं घर. जेजूरकरांच्या घराला हा बैलगाडीचा मान दिलेला असतो आणि तरुण मंडळीला नाचायला डीजे लावलेला असतो. लहान असो किंवा मोठा या यात्रेचा आनंद सर्व भरभराटीने आणि भरभरून घेतात. आणि माझ्यासारखी तरुण मंडळी तर नववर्षाची वाट बघतातच पण त्यासोबत या यात्रेची सुद्धा खूप साऱ्या दिवस वाट बघत असतात. कारण ह्या यात्रेत जी धमाल बघायला मिळते ती कुठंच बघायला मिळत नाही. गावातले गावकरी बहुसंख्येने या यात्रेसाठी हजरच असतात आणि ते बघा किती संख्येमध्ये आहेत. त्यावेळी देवांची पालखी गल्ल्यांमधून चालत असते त्यावेळीच ही 20 फुटाची काठी नाचवण्याचं काम तरुण मंडळीचं असतं. आणि तिच्या शेजारीत म्हातारे माणसं आनंद म्हणून डफाच्या तालावरती नृत्य करत असतात. आणि तरुण मंडळी सर्व डीजेच्या तालावर नाचण्यात एकदम मग्न होऊन जातात. ते बघा कशी. आणि पालखीचं गावच्या चौफुलीवर आगमन होताच दारूगोळ्याची तयारी भन्नाटामध्ये झालेली असते. आणि असं करतात सुरुवातीला जी तुम्हाला मी गदा दाखवली होती त्या गदाचे प्रदर्शन आता तुम्हाला पुढे बघायला मिळेल. आता तर मी काय मध्ये बोलत नाही, तुम्ही एन्जॉय करा सर्व गाण्यांसोबत.
का बाई असुर बडवित बडवित आलेला का बाई. मिरवणूक व पालखी सोहळा आवरल्याच्या नंतर आपले देव जे आहे ते आले नवीन मंदिरात. नवीन मंदिरात आल्याच्या नंतर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम देखील ठेवलेला असतो. झुंका